80च्या दशकात सुरू झालेलं हे उंच मूर्त्यांचं जे फॅड आहे ते साकारणारे तेव्हाचे मूर्तिकार, मग त्यात वेलिंग मास्तर आले, पांचाळ सर आले, मधुकर कांबळी आणि ब्रदर्स आले, राजन झाड आले, रमेश खातू, विजय खातू, गिरगावातला एकच गणपती बनवणारे पाटकर बंधू आले. यांनी एका लिमिटच्या बाहेर हे प्रकरण जाऊ दिलं नव्हतं. पण त्यांनी उंच मूर्त्या घडवताना त्या मूर्तीचा बॅलन्स, त्याची ॲनाटॉमी, त्यातलं गणित बिघडू दिलेलं नव्हतं. वेल्डिंगपासून फिटिंगपर्यंतच्या सगळ्या तांत्रिक बाजू त्यात परफेक्ट कशा होतील यावर लक्ष दिलं जायचं. पण आता तेवढं लक्ष दिलं जात नाही असं म्हणावं का आपण? दुर्दैवानं यातलं जर एक गणित चुकलं ना तर या उत्सवाचा सगळा पेपर कठीण जातो. आपण एक भक्त म्हणून, एक हिंदू म्हणून नापास होतोय हे आपल्या लक्षात येत नाहीये का? सकाळपासून बरेच मेसेज आलेत, फोन आलेत. अंडीफेकीबद्दल कधी बोलणार? त्यावरही बोलणार आहे. पण एक महत्त्वाचा विषय आहे. मी ज्या 2 घटना घडल्यात त्यातली एक घटना, त्यावर मी आधी बोलतोय. मित्रांनो नमस्कार. गणेशोत्सव अवघ्या 20-21 दिवसांवर आलाय आणि एकामागोमाग एक अशा या 2 घटना त्याचा उल्लेख मी केला, त्या काल घडल्यात. आणि की त्या अशा घटना आहेत ज्यांच्यामुळे मन विषण्ण तर झालंय, पण त्याच वेळेस या घटना माझ्यासारख्या मुंबईकराला अंतर्मुखही करून गेलेल्या आहेत. पहिली घटना भुलेश्वरच्या राजाच्या मूर्तीचा तो भयानक अपघात. अर्थात याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण करून त्याचंही कालपासून राजकारण सुरू झालं. मूलतः या उंच गणेश मूर्त्या जी मंडळं बसवतात त्यांच्या मंडपातच पूर्वी ट्रॉलीवर हा गणपती बनवला जायचा. मी खेतवाडीतला, माझं अख्खं बालपण खेतवाडीत गिरगावात गेलेलं आहे. आणि हे उंच मूर्तीचं जे काही फॅड सुरू झालं ना तेही खेतवाडीतूनच सुरू झालेलं आहे. माझ्या शाळेला लागूनच असलेला खेतवाडी दुसऱ्या क्रॉस लेनचा सार्वजनिक गणपती हा एकेकाळी मुंबईतला सर्वात उंच असा 25 फूट उंचीचा म्हणून नावाजला गेला होता. मला वाटतं 1985च्या क्रिकेट वर्ल्ड कप विजयानंतर वर्ल्ड कपच्या प्रतिकृतीवर उभा असणारा गणराज या मंडळानं बनवला होता 25 फूट उंचीचा. नंतर मग त्यांनी 25 पैशाच्या नाण्यावर उभा असलेला, बसलेला, लाडूवर बसलेला, अशा बऱ्याच मूर्त्या बनवल्या. या मूर्त्या तेव्हा मातीच्याच बनवल्या जायच्या, शाडू मातीच्या. पण 2-2 महिने आधीपासून मंडपातल्या ट्रॉलीवर लोखंडी सांगाडा तयार करून, वेल्डिंग वगैरे करून, मग त्यावर छोट्या छोट्या लोखंडी तारांच्या रिंग्स बनवून त्यात गवत भरलं जायचं. मग नारळाच्या पेंडीचा काथ्या वापरून, पोटाचा घेर दाखवायला बांबूच्या टोपल्या वापरून वजनाला हलका असा एक ढाचा तयार व्हायचा. मग त्यावर शाडू मातीचं लेपण व्हायचं. कधी कधी थोडंसं प्लास्टर POP त्यात मिक्स केलं जायचं. त्यातही काथ्या मिक्स करून मातीच्या भाकऱ्या बनवल्या जायच्या. त्या वापरून गणरायाचं जे शरीर आहे ते आकाराला यायचं. शाळा सुटली की मी या काथ्या मिश्रित मातीच्या भाकऱ्या बनवून द्यायला खेतवाडी दुसरी गल्लीच्या गणपती मंडपात बसलेला असायचो. आवड होती मला. माझ्यातला कलागुणांचा श्री गणेशा हा तिथूनच झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण हे मूर्तिकार बांबूच्या परातीवर चढून अवाढव्य अशा त्या मूर्त्या साकारताना मी त्यांना जवळून अनुभवलंय, बघितलंय. आता त्या काळी म्हणजे 80च्या दशकात प्लास्टर ऑफ पॅरिस उपलब्ध होतं, तरीही 80% मूर्ती बनवली जायची त्यात शाडू माती वापरली जायची. गिरगावचा राजा, निकतवरी लेन म्हणून गल्ली आहे गिरगावात, तिथल्या मंडळाचा गणपती तर संपूर्णतः मातीचा बनवला जायचा, तोही 20-22 फुटाचा. पण या डेलिकेट मूर्त्यांचा अपघात झाल्याचं कानावर आलं नव्हतं. पुढे 2-4 वर्षात खेतवाडीतल्याच गल्ल्या-गल्ल्यांची आपापसात उंचीची स्पर्धा वाढत गेली. लालबागला दीनानाथ वेलिंग, ज्यांना वेलिंग मास्तर म्हटलं जायचं, त्यांनी गणेश गल्लीतली पहिली उंच मूर्ती घडवली. मग तिकडेही 15 ते 20 फुटांच्या गणपतीच्या मूर्त्यांची स्पर्धा सुरू झाली. हे सगळं घडत असताना एका वर्षी खेतवाडी 12वी गल्लीतल्या मंडळानं 32 फूट उंच असा गणराय साकारला. मूर्ती होती देव माशावर उभी, खाली आडवा मासा आणि त्याचं शेपूट हातात धरून उभा असलेला बाप्पा. मग दर्शकांच्या रांगाच रांगा इथे या खेतवाडीत लागायच्या, सगळ्या पहिल्या गल्लीपासून ते अगदी 13व्या गल्लीपर्यंत. पण विसर्जनाच्या दिवशी गिरगाव चौपाटीकडे जात असताना ऑपेरा हाऊस जवळ ही मूर्ती 12व्या गल्लीतली कलंडली आणि अपघातात मूर्तीची विटंबना झाली. एक जण जबर जखमी झाला, जसं आता हा अपघात झाला तसा. आणखी काही लोकांना लागलं होतं. असाच जो प्रकार घडला तो ताजा आहे. भुलेश्वरचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाचा जो गणपती होता, ती मूर्ती होती, ती आगमन सोहळ्यात मंडपाच्या जवळ येऊन कोसळली आणि जवळपास 2 टन वजन असलेल्या त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीखाली चिरडून 2 युवक मृत्युमुखी पडले, तर 5 जण जबर जखमी झालेत.
ही घटना कोणी सरकारवर टीका करण्यासाठी, प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी, आयतं कोलीत हातात मिळाल्यासारखे वापरतंय. तर कोणी काय करतंय, कोण काय करतंय. पण हे विपरीत घडलंच का? हे टाळता आलं असतं का? यावर कोणी विचारच करत नाही. महाराष्ट्र राज्याचा राज्य महोत्सव म्हणून ज्या गणेशोत्सवाचा दर्जा आहे, त्या उत्सवाला आधीच गालबोट लागलेलं पाहून वाईट वाटतंय. म्हणजे अगदी सुरू व्हायला अजून अवकाश आहे. जे 2 तरुण यात दगावले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखाला पारावार नाहीये. पण ही घटना टाळता आली असती असं माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, मुंबई असो की कलकत्ता, रस्त्यावर खड्डे हा प्रकार काय वेगळा, विचित्र, असा अनपेक्षित नाहीये आणि नवीनही नाहीये आपल्याला. तरी आपण या अपघाताला रस्त्यांवरच्या खड्ड्यांना जबाबदार धरणार असू, तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत. खरंच, कारण या मृतांपैकी एकाच्या नातेवाईकांनं या अपघाताला जबाबदार धरून मूर्तिकाराला दोष देऊ नका असं विधान केलं. पण या अपघाताची क्रोनॉलॉजी नीट समजून घेतली तर लक्षात येतं की हा बाप्पा 22 फुटांचा. त्यात मूर्तीत बॅलन्स साधण्याचं एक गणिती कौशल्य मूर्तिकारांच्या अंगी असणं भाग असतं. जे कला महाविद्यालयातही ॲनाटॉमी हा विषय शिकवताना तिथले प्रोफेसर घोटवून घेतात विद्यार्थ्यांकडून. मोठ्या आकाराच्या मूर्त्या, शिल्प जी बनवली जातात, तेव्हा ही ॲनाटॉमी लक्षात घ्यायची असते. जे गणित लांबी, रुंदी आणि खोलीचं असतं, त्यानुसार आतला पोलादी किंवा लोखंडी जो सांगाडा बनवला जातो, तो मजबूत बनवायचा असतो. ज्या ट्रॉलीवर हा सांगाडा उभा केला जातो, त्याचा बेस वेल्डिंगनं किंवा नट फिक्स केला जातो. या ट्रॉल्यांना सस्पेन्शन लावलं जात नाही. त्याचे जे चाकं असतात, जे टायर्स असतात, त्यांना सस्पेन्शन लावलं जात नाही. म्हणून त्या खेचताना फार कौशल्यानं खेचाव्या लागतात. या बाबी ध्यानात घेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यवधान राखणं आवश्यक असतं. अशा ह्या 20-25 ते 30 फुटापर्यंतच्या उंच मूर्त्या या जागेवरच बनवल्या जात होत्या. आणि जोपर्यंत जागेवर बनवल्या जात होत्या, तोवर विसर्जनाच्या मिरवणुकीत ती मूर्ती सांभाळणं हे जिकिरीचं काम कार्यकर्ते समजून उमजून करायचे. पण आता भायखळा, लालबाग, करी रोड, परळ या ठिकाणच्या वर्कशॉप्समधून या 20-25 फुटांच्या मूर्त्या आगमन सोहळ्याच्या नावाखाली वाजत-गाजत आणल्या जातात. या आगमन सोहळ्याचंही एक वेगळंच अर्थकारण आहे. मंडळाचे टी-शर्ट छापले जातात. ते 500-1000 रुपयांना विकले जातात. म्हणजे 300 रुपयांपासून सुरू होतं. 300, 500, 800, 1000 जसं मंडळ प्रसिद्ध तसं त्याची किंमत वाढते. या आगमन सोहळ्यांचे रील्स बनवले जातात, शॉर्ट्स बनवले जातात, व्हिडिओज बनवले जातात आणि मग मंडळाच्या सोशल मीडियाच्या अधिकृत पेजवरून ते लाखोंचे व्ह्यूज मिळवतात. राज्य उत्सवाचा दर्जा असणारा हा सण खरं तर कोणत्या कारणांसाठी सुरू करण्यात आला याचं भान न राखता, त्यामागची उद्दिष्ट लक्षात न घेता आता उंचीची स्पर्धा लागली आहे. कोंबडी गल्लीचा राजा ते सुकटवाला लेनचा महाराजा असे अनेक राजे, महाराजे सध्या मुंबईत गल्लोगल्ली फोफावलेत. असो, त्यावर आपण काही करू शकत नाही, काही बोलू शकत. हा अपघात काय सडनली घडलेला नाहीये. तर पहिला धक्का बसला ही मूर्ती भायखळ्याच्या वर्कशॉपमधून बाहेर काढताना. तिथं असलेल्या स्पीड ब्रेकरला ठेच काढून जो धक्का बसला, तेव्हाच या मूर्तीचा डोलारा ज्या मागच्या महिरपीला जोडला गेला, त्या प्रभावळीला, त्या ट्रॉलीच्या पाटाला जोडला गेला होता, तिथून तो निखळला होता. या धक्क्यानं मूर्तीच्या गळ्यातला हारही तुटला होता. इथंच संकेत मिळाला होता, पण उत्साही लोकांनी मूर्तिकाराच्या कारागिरांना बोलावून घेत एक तासभर खर्च करून पुन्हा तो निसटलेला भाग वेल्डिंग करत जोडून घेतला आणि तिथून ते भुलेश्वरकडे निघाले. तर मुंबईबाहेरच्या लोकांना भुलेश्वर म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल, तर हा एक मार्केटचा परिसर आहे दक्षिण मुंबईतला. भायखळ्यावरून या ठिकाणी येता येता वाटेत बरेच खड्डे, स्पीड ब्रेकर्स लागले असणार आणि त्या हिसक्यांनी ते वेल्डिंग पुन्हा कमकुवत झालेलं असणार. त्याचा फटका असा काही बसला की मंडपाजवळच्या एका खड्ड्याच्या हिसक्यानं पुन्हा ती अख्खी मूर्ती त्या ट्रॉलीच्या बेसपासूनही निसटली आणि मागच्या त्या उभ्या आधारापासून जो सपोर्ट लावलेला असतो, मूर्ती मागची प्रभावळ तशीच राहिली आणि मूर्ती अशी घसरली की तोंडावर पडली. त्या मूर्तीच्या आतला लोखंडी सपोर्ट, तो सांगाडा, हा जवळपास 1.5 ते 2 टन वजनाचा होता असं बोललं जातंय. त्या वजनाखाली जे चिरडले गेले त्यातले 2 जण जागीच संपले, तर 5 जण अजूनही हॉस्पिटलमध्ये. एकंदरच मानवी जीव जाणं, आपल्या जीवाभावाचं कोणीतरी गमावणं काय असतं हे इथं बोलायला नकोय. पण हे टाळता आलं असतं. किमान यापुढे तरी टाळता येऊ शकतं. सरकार निसर्गाचा समतोल राखण्याचा विचार करून पी-ओ-पीच्या मूर्त्यांवर बंदी घालू शकतं. तर मूर्त्यांच्या अवाजवी उंचींवर बंधनं का नाहीत? कोविडमध्ये घातलं होतं की बंधन. सार्वजनिक उत्सवातली मूर्ती फक्त 4.5 फुटांचीच हवी म्हणून.
तेव्हा सहन केलं, मग आता का नाही? बाप्पाची उंची जेवढी जास्त तेवढा तो नवसाला पावण्याची शक्यता जास्त, असं काही नाही आहे ना. मग देवभक्तीचा भुकेला असतो असं समजून भक्ती करा, त्याच्यावर भक्तीच करा. त्याला सेलिब्रिटी टूल किट बनवू नका ना. गणेश चतुर्थीला लोक कारखान्यात जाऊन घरोघरचे गणपती वाजत गाजत आणतातच ना. कोणी हातात पकडून आणतं, कोण डोक्यावर ठेवून आणतं, कोण हातगाडीवर आणतं. पूर्वी सार्वजनिक मंडळांचे गणपती सजवलेल्या ट्रकवर ठेवून आणले जायचे. आणतानाही मिरवणूक असायची, गुलाल उधळला जायचा, बँजो, कच्छी, नाशिक ढोल किंवा कोळी बँड काहीही लावून वाजत नाचत गाजत हे गणराय मंडपात यायचे. मग आता ही महिनाभर आधीची आगमन सोहळा नावाची टूम कोणी काढली? सगळ्या मोठ्या मूर्त्या जर पूर्वी मंडपातच बनवल्या जायच्या जागच्या जागी, तर आता त्या वर्कशॉपमधून एवढी रिस्क घेत का आणल्या जातात? असे कळीचे मुद्दे आपल्यासमोर उभे असताना याच महामुंबईत एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची समन्वय समिती आहे, या सार्वजनिक उत्सव मंडळांची, जी थेट सरकारलाही भिडते बऱ्याचदा. त्या समितीत वर्षानुवर्ष पदं भूषवणाऱ्यांना हे प्रश्न कसे बरं पडत नाहीत? आपल्या हिंदू धर्मातला हा सगळ्यात मोठा असा आनंदाचा सण आहे. उत्सवांचा उत्सव गणेशोत्सव असा राम भरोसे हिंदू हॉटेलसारखा का आओ जाओ घर तुम्हारा पद्धतीनं साजरा केला जातोय? कोण कुठले लुंगे सुंगे उपरे परप्रांतीय मराठमोळ्या सणाला बेजबाबदार आणि ओंगळवाना करून सोडतायत? त्यावर हे लोक कधी बोलणार? टाळी कधीच एका हातानं वाजत नाही. तसंच या अपघातामागे अनेक कारणं आहेत. त्या सगळ्या कारणांची सखोल चौकशी व्हायला हवी. रस्त्यावरचे खड्डे आणि स्पीड ब्रेकर हे तर सगळ्यांनाच दिसतात. मग आपला बाप्पा एवढी रिस्क घेऊन या रस्त्यांवरून आणावा लागणार आहे, त्याआधी आपण काय आणि कुठल्या प्रिकॉशन्स घेतल्या आहेत, हे आधी स्वतःला विचारलं पाहिजे ना. 80च्या दशकात सुरू झालेलं हे उंच मूर्त्यांचं जे फॅड आहे, ते साकारणारे तेव्हाचे मूर्तिकार, मग त्यात वेलिंग मास्तर आले, पांचाळ सर आले, मधुकर कांबळी आणि ब्रदर्स आले, राजन झाड आले, रमेश खातू, विजय खातू, गिरगावातला एकच गणपती बनवणारे पाटकर बंधू आले. यांनी एका लिमिटच्या बाहेर हे प्रकरण जाऊ दिलं नव्हतं. पण त्यांनी उंचच उंच मूर्त्या घडवताना त्या मूर्तीचा बॅलन्स, त्याची ॲनाटॉमी, त्यातलं गणित बिघडू दिलेलं नव्हतं. वेल्डिंगपासून फिटिंगपर्यंतच्या सगळ्या तांत्रिक बाजू त्यात परफेक्ट कशा होतील यावर लक्ष दिलं जायचं. पण आता तेवढं लक्ष दिलं जात नाही असं म्हणावं का आपण? दुर्दैवानं यातलं जर एक गणित चुकलं ना, तर या उत्सवाचा सगळा पेपर कठीण जातो पुढे. आपण एक भक्त म्हणून, एक हिंदू म्हणून नापास होतोय हे आपल्या लक्षात येत नाहीये का? यावर आपण कधी विचार करणार? माझ्या या एका प्रश्नाचं उत्तर जर का तुमच्यापैकी कोणाकडे असेल, तर जरूर कमेंट करून मला ते कळवा. मी तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच. स्वतःवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.